ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे. 94व्या वर्षी शालिनीताई पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील माहीम इथं त्या राहत होत्या. त्यांच्यावर कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने काँग्रेसवर शोककळा पोहोचली आहे. शालिनीताई यांनी वसंतदादांना गंभीर साथ दिली होती. त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केलं जात आहे. शालिनीताई यांचा जन्म 1931 मध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पाडळी येथे झाला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून त्यांनी BA ची पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांनी कायद्याचं शिक्षण घेऊन बॅरिस्टर ही पदवी देखील मिळवली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी काही काळ मुंबई मंत्रालयात नोकरी देखील केली होती, जिथे त्यांची ओळख वसंतदादा पाटील यांच्याशी झाली. शालिनीताई पाटील या महाराष्ट्रातील एक अत्यंत आक्रमक, धाडसी आणि प्रभावशाली महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी होत्या. शालिनीताई पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केलं होतं. मंत्रीपद त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल आणि सार्वजनिक बांधकाम यांसारखी महत्वाची खाती सांभाळली होती. संसदीय कार्य या केवळ आमदारच नव्हत्या, तर त्यांनी खासदार म्हणूनही संसदेत प्रतिनिधित्व केलं होतं. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केलं होते. महत्वाचं योगदान आणि निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी घेतलेले काही निर्णय आजही चर्चेत असतात. आरक्षणाबाबत भूमिका मराठा आरक्षणाबाबत त्यांनी घेतलेली उघड भूमिका आणि आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाचे समर्थन यामुळे त्या नेहमी चर्चेत राहिल्या. सहकार क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विशेषतः साखर कारखानदारीत त्यांचे मोठे योगदान होते. क्रांती महिला संघटना त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि त्यांना संघटित करण्यासाठी क्रांती नावाची महिला संघटना स्थापन केली होती. या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न मांडले. स्वभाव आणि व्यक्तिमत्व शालिनीताई त्यांच्या स्पष्टपणेपणासाठी ओळखल्या जात. प्रसंगी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध भूमिका घेण्यास त्यांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील एक रणरागिणी मानले जातात. शालिनीताई पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत होते. विशेषतः वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी जे पुरोगामी लोकशाही दल सरकार स्थापन केले आणि वसंतदादांचे सरकार पाडले, तिथून या संघर्षाची ठिणगी पडली होती. शालिनीताईंनी या घटनेला वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची उपमा देत आयुष्यभर पवारांवर टीका केली. एक काळ असाही आला जेव्हा राजकीय अपरिहार्यतेमुळे शालिनीताई पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर कोरेगाव मधून आमदार म्हणूनही निवडूनही आल्या होत्या. मात्र पक्षांतर्गत राहूनही त्यांनी पवारांच्या कार्यपद्धतीवर आणि धोरणांवर टीका करणे थांबवले नव्हते. शालिनीताईंनी आपल्या राजकीय आयुष्याच्या उत्तरार्धात शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले. भ्रष्टाचार, साखर कारखानदारीतील राजकारण आणि मराठा आरक्षणाचे राजकारण या विषयांवरून त्यांनी पवारांना वारंवार लक्ष केलं. त्यांच्या संघर्ष या आत्मचरित्रातही त्यांनी पवारांबद्दल आपली स्पष्ट मते मांडली आहेत. शालिनीताई पाटील या शरद पवारांच्या राजकारणातील सर्वात कट्टर महिला विरोधक म्हणून ओळखल्या गेल्या. वसंतदादा पाटील यांच्या निधनानंतरही त्यांनी पवारांविरुद्धचा आपला राजकीय लढा शेवटपर्यंत सुरू ठेवला.